छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन विशाळगड सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय। हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती आता मैदानात उतरलेत। या वादात नेमका काय तोडगा निघाला पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत। विशाळगड अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे मैदानात। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार? आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणांचा निनाद रविवारी कोल्हापूरच्या विशाळगडावर घुमला। निमित्त होतं विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात संभाजीराजे छत्रपतींनी सुरू केलेल्या आंदोलनाचं। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेंनी चलो विशाळगडचा नारा दिला होता। त्यानुसार कोल्हापूरहून मजल दर मजल करत संभाजीराजे आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते विशाळगडावर पोहोचले। संभाजीराजेंच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही घेतली। फोनवरून त्यांनी संभाजीराजेंशी चर्चा केली। माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली। विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सोमवारपासून सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। त्यामुळे संभाजीराजेंनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। मुख्यमंत्र्यांनी परत त्यांना एकदा बोलून घेतलं आणि निर्णय त्यांनी घेतला की उद्यापासून विशाळगड जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मुक्त हा विशाळगड होणार। आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांचं तुम्ही नेहमीच बोलून दाखवत होता की हो, म्हणजे करून दाखवलं त्यांनी अनेक ठिकाणी की मी हे करू शकतो। त्यांनी आज परत एकदा करून दाखवले। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं कौतुक करतो। पण कोणतरी खो घालायचा प्रयत्न केला त्यांना माझ्या सूचना आहेत, ते जे कोण खो घालल त्याच्याशी ते मग सगळे त्याची गाठ या सगळ्या शिवभक्तांची असणार, त्यातला शिवभक्त मी सुद्धा। दरम्यान संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्याआधीच तिथं दगडफेकीचा प्रकार घडला। ही दगडफेक कुणी केली त्याचा तपशील अजून समजू शकला नाही। मात्र दगडफेकीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। दगडफेकीमुळे विशाळगड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली। मी निमित्त नसतो आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश शिवभक्तांचा दिसला असेल। ठीक आहे, तर मी तर काय बोलणार ना। जर काय सरकारला वाटत असेल की कोणतरी गुन्हेगार आहे तर पहिला गुन्हेगार मीच आहे, माझ्यावरच त्यांनी कारवाई करावी। विशाळगडासारख्या ऐतिहासिक गड किल्ल्यांवर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी प्रशासनानं घेतली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातल्यानं विशाळगड लवकरच अतिक्रमण मुक्त होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही। त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं पावित्र्य राखणं, त्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, हे देखील विसरता कामा नये। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।